काहींनी विरोध केला, ती त्यांची प्रथा परंपरा आहे. फक्त चांगल्या कामाला विरोध करणं ही विरोधी पक्षाची झालेली फॅशन आणि त्यांना उत्तर देण्यासाठी मी सभागृहात करत आहे भाषण. कारण काही गोष्टीला चांगल्या गोष्टीचं समर्थन करणं गरजेचं आहे. सन्माननीय सभापती महोदय, आपण फार चांगले या ठिकाणी वेगवेगळ्या घटकाला न्याय देण्यासाठीचा प्रयत्न आपण प्रामाणिकपणाने केलेला आहे. 2228 कोटी रुपये पनवेल महानगरपालिकेचे 5 बँकांमध्ये वेगवेगळ्या FD आहेत. कुठल्याही प्रकारचं 1 रुपयाचं कर्ज नसलेली पनवेल महानगरपालिका ही उदयास येत असताना आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापन झालेली पनवेलची महानगरपालिका इतक्या वर्षाच्या कालखंडामध्ये 2228 कोटी रुपये त्यांच्या ठेवी आहेत. 1 रुपयाचं कर्ज नाही आणि त्याचबरोबर नागरिकांच्या सेवा सुविधा पूर्णपणे करण्यासाठी, पूर्णत्वास नेण्यासाठी या ठिकाणी महायुती, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे या ठिकाणी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर आहेत. आता हे आपण करत असताना अध्यक्ष महोदय की सन्माननीय सभापती महोदय यांनी फार चांगल्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या योजनांमध्ये आपलं या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि जसं बांधकाम विभागासाठी आपण सांगितलं की 1607 कोटी 21 लाख इतकी या ठिकाणी तरतूद केलेली आहे की डांबरीकरण आलं, रस्त्याचं काँक्रिटीकरण आलं, मग बागा उद्यानं विकसित करणं हे झालं. बहुउद्देशीय सभागृह जे आहेत आपण याची जी मागणी करतो, समाज मंदिर आहेत, याच्यासाठी 40 कोटीची आपण व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे दैनिक बाजार असेल आणि गावठाण परिसर पायाभूत सुविधा उभारणे यासाठी 61 कोटी, त्याचप्रमाणे स्मशानभूमी असेल, कब्रस्तान असेल हे विकसित करणे यासाठी 50 कोटी, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह बांधणे यासाठी 9 कोटी 43 लाख आणि आपलं विशेष करून आभार मध्ये नगरसेवक निधी फक्त 5 लाख रुपये होता. 5 पट करून आपण 25 लाख रुपये नगरसेवक निधी या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. नदी संवर्धनासाठी आपण 10 कोटी 80 लाख रुपये ठेवलेले आहेत. नदी संवर्धन करणं, जतन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की पाण्याचा प्रश्न आहे. ज्या ज्या सूचना आलेल्या आहेत, मी आकडेवारी सांगणार नाही किंवा त्याचं विवेचन नाही, पण ज्या ज्या सूचना आलेल्या आहेत की विरोधी पक्षाला देखील आम्ही अवगत करू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल त्या त्या ठिकाणी आम्ही पैशाची कमी पडू देणार नाही, असं सन्माननीय सभापती महोदय या ठिकाणी सांगत आहेत. आणि त्याचबरोबर की काही प्रतिकात्मक वास्तू उभारणे यासाठी आपण 25 कोटीची तरतूद केलेली आहे. पाणी पुरवठ्यासाठी 472 कोटी 38 लाख. आता आपलं विरोधी पक्षाने या बाबतीमध्ये आक्षेप नोंदवला. याच्यापूर्वी 3.5 पावणे 4 वर्ष प्रशासन होतं. खर्च कुठं होतो कुठं नाही, कमी अधिक प्रमाणात. आता आम्ही सत्ताधारी या ठिकाणी आहोत, महायुती आहे, आम्ही कटाक्षाने लक्ष या ठिकाणी देत आहोत आणि पाणीपुरवठा योजना कशा पद्धतीत यशस्वीरित्या कार्यान्वित होईल यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आणि त्या बाबतीमध्ये शिलार धरण प्रकल्पासाठी या ठिकाणी या वर्षासाठी 150 कोटीची तरतूद आपण या ठिकाणी केलेली आहे. तर मलनिस्सारण आणि पाणीपुरवठा प्रक्रियेसाठी 75 कोटी, तर पाणीपुरवठा मलनिस्सारण केंद्र अनुषंगिक कामे करणे 40 कोटी, अशा विविध प्रकारची कामं या ठिकाणी या बाबतीमध्ये अंतर्भूत आहेत. सिडको महामंडळाचे देयक 30 कोटी आणि नवीन जलशुद्धी केंद्र उभारणे बांधणे यासाठी 16 कोटी असे वेगवेगळे आहेत. पनवेल महानगरपालिका हद्दीमधील सर्व नागरिकांना आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीत मिळावी याच्याकडे स्थायी समितीने फार लक्ष दिलेलं आहे आणि त्याचं नियोजन फार चांगलं केलेलं आहे. त्यासाठी 174 कोटी 5 लक्षाची एवढी भरीव या ठिकाणी तरतूद केलेली आहे.